विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी विठ्ठल योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी। प्रस्तुत भगवंताच्या सेवेसाठी जो घेतला भंग ज्ञानोबरायची बहीण मुक्ताबाईने केलेला ज्ञानदादाला उपदेश ताटीचे अभंग ज्यामध्ये मुक्ताबाईने संपूर्ण ज्ञानदादाला जो उपदेश केलेला आहे त्याबद्दल मुक्ताबाईने आपल्या भावाला उपदेश केला। तो उपदेश आपल्याला काय असावा, उपदेश का केला आणि का करावा म्हणून आपल्याला या ठिकाणी त्याचा विचार करायचा आहे। संकल्पित वेळेवर आपल्याला थांबायचं आहे। गेले 51 वर्ष चाललेला हा भक्ती उत्सव या वर्षी 52 वर्ष पूर्ण होतात आणि या 52व्या वर्षामध्ये माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची शिवा आहे। ज्यांच्याकडे माझं अध्ययन झालं, ज्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, गुरुवर्य साखरे महाराज त्यांनी हा सप्ताह सुरू केला आणि तेव्हापासून आम्ही या कार्यक्रमासाठी हजर आहे। तेली पंचायतवाडा संपूर्ण आपला तिळवण तेली समाज हा उत्सव या ठिकाणी करतोय आणि त्या उत्सवामध्ये आज 7व्या दिवसाची कीर्तनाची शिवा आहे। छान वातावरण आहे। संपूर्ण आपला तेली समाज या ठिकाणी हजर आहे। योग असे आहेत हरिभक्तीपरायण चाफेकर महाराज ते छान अध्ययन करणारे आहेत, वारकरी संप्रदायामध्ये सेवा करणारे आहेत। सरांची आज उपस्थिती या ठिकाणी लागली। इकडे जे आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये खूप ज्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे, PI ज्यांच्यावर जालना जिल्ह्याची जबाबदारी आहे, जेवढे काही बाहेरचे रोड आहेत तेवढी ज्यांच्यावर संपूर्ण जबाबदारी आहे त्यांचे राजेसाहेब सुद्धा या ठिकाणी आज हजर आहेत। आणि एवढंच नाही, ती तर जबाबदारी आहेच पण ते कुठे कीर्तनकार सुद्धा, कीर्तनाचे कार्यक्रम सुद्धा खूप त्यांचे होतात। आता मी बघितलं, मला बऱ्याच ठिकाणावरून फोन येतात की साहेबांचं छान आम्ही कीर्तन ऐकलं। साहेब या ठिकाणी हजर आहेत। आमचे मुळे साहेब लय वारकरी संप्रदायावर प्रेम आहे, त्याच्याही पेक्षा गीतेवर त्यांचं खूप मोठं प्रेम आहे। हो,
गीता कशी असावी, गीतेचा अध्ययन काय, हे सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. साहेबांचे मित्र खांडेबराड साहेब, पूर्वीपासून माझा संबंध, ते सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. इकडे आदर्श शिक्षक, ते कीर्तनकार आहेत, मोठे व्याख्याते आहेत. मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये लोक त्यांना आवर्जून बोलवतात. मला असं वाटतं लग्न सराईमध्ये तर तुमची तारीख सुद्धा मिळत नाही. छान कीर्तनकार आहेत. मुळे साहेब देशमुख उमरत, ते सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. हे आमचे डोबल साहेब आहेत ना, हे सुद्धा पोलीस डिपार्टमेंटमध्ये मोठे साहेब आहेत. तुमची आता तुम्ही त्यांची चाल ऐकली, ते मोठे साहेब सुद्धा आहेत. पोलीस डिपार्टमेंटमध्ये मोठं काम त्या ठिकाणी ते करतात. वारकरी संप्रदायाची खूप त्यांना आवड आहे. आणि मला असं वाटतं राजपूत समाज इकडे येतच नाही, पण तुम्ही कशा आले कोणास ठाऊक. योग आहे, योग.